राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये काल जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सकाळी 7 वाजल्यापासून जमवण्यास सुरुवात झालेली होती, परंतु राज्यातील भरपूर माता भगिनींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा झालेला नाही। तर त्या बहिणींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 1500 रुपयांचा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी तब्बल 30 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या आहेत। तर बघा, आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते, त्याच अनुषंगाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 30 पैठणी साड्या वाटणार होतो। तर ज्या माता भगिनींनी या 3 अटी पूर्ण केलेल्या असतील तर त्याच माता भगिनींना या 30 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टाने त्यांच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। तर बघा, अगदी दर्जेदार क्वालिटीच्या आणि अगदी चांगल्या क्वालिटीच्या 30 पैठणी साड्या बुकिंग केलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा कलर बघू शकता, डिझाईन बघू शकता, ही दर्जेदार क्वालिटीच्या आहेत। बघा, सर्व बहिणींना आवडतील अशाच पद्धतीने 30 पैठणी साड्या बुकिंग केलेल्या आहेत। बघा, याचा निकाल आजच आपण लावणार आहोत, परंतु तुम्ही आज सुद्धा या 3 अटी पूर्ण करू शकता। बघा, ज्या बहिणींनी या 3 अटी अगोदर पूर्ण केलेल्या असतील किंवा ज्या माता भगिनी आज या 3 अटी पूर्ण करतील, माता भगिनींना या 30 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टाने त्यांच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। परंतु आपल्या चॅनलचा स्टिकर त्या बॉक्सवरती सुद्धा लावला जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा कळणार आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे पार्सल तुमच्यापर्यंत आलेलं आहे। बघा, भरपूर बहिणींनी या 3 अटी पूर्ण केलेल्या आहेत, परंतु ज्या बहिणींना वाटत असेल की या 30 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी आपली असावी तर तुम्ही आज सुद्धा या 3 अटी पूर्ण करू। तर बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। तर त्या 2,46,00,000 बहिणींपैकी फक्त 35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 1500 रुपयांचा जमा झालेला आहे, परंतु उर्वरित 2 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार त्या बहिणींच्या सुद्धा मनामध्ये प्रश्न पडलेला आहे। तर त्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघा, त्या 2 कोटी बहिणींना आज जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 6:39 जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता काल मिळालेला आहे अशा बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, ज्या माता भगिनींना असा मेसेज आलेला असेल तर त्यांना पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। बघा, या मेसेज मध्ये काय सांगितलेलं आहे की युअर ऍप्लिकेशन इज डिक्लाइन्ड बाय लाडकी बहीण योजना। बघा, ज्या माता भगिनींना असा मेसेज आलेला असेल तर त्यांना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता येणार नाही। सोबतच पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या माता भगिनींना असा मेसेज आलेला नसेल तर त्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सोबतच लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आपल्या चॅनलवरती तब्बल 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते। बघा, त्याच अनुषंगाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 30 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या होत्या। तर त्या 30 पैठणी साड्या कोणत्या माता भगिनींना मिळणार आहे तर त्याचा निकाल आपण याच व्हिडिओमध्ये लावणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, याच्यामध्ये फक्त 3च अटी घालण्यात आलेल्या होत्या। पहिली अट म्हणजे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, सोबतच चॅनलला सबस्क्राइब केलेला असावं आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा, तर तुम्हाला या 30 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्ट
महाराष्ट्राने तुमच्या पत्त्यावरती पाठवली जाणार होती, परंतु महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, बहिणींना दिलेला शब्द पाळलेला आहे। तर आता 8वा हप्ता सुद्धा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा झालेला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे। परंतु ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता काल आलेला नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये आज जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु ज्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला असेल तर त्यांना आज फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा विस्तारित केला जाणार आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण असे गिफ्ट सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये जमा करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तर बघा, बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आज जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन खरेदीसाठी 2,500 रुपये सुद्धा आजच जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 8वा हप्ता आजच जमा करण्याचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। तर हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम धुळे आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे आणि नगर आहे। अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सोबतच 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच मुंबई आहे, पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर आहे आणि ठाणे आहे। अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आजच जमा केले जाणार आहे। सोबतच औरंगाबाद आहे, जालना आहे, बीड आहे, परभणी आहे, लातूर आहे आणि उस्मानाबाद आहे। टोटल मिळून 15 जिल्हे झाले। बघा, टोटल मिळून 25 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमाच केले जाणार आहे। तुम्हाला 15 जिल्हे सांगितलेले आहेत, उर्वरित 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। परंतु लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा अपडेट सुद्धा आलेले आहेत, त्या अपडेट अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। तर बघा, आज कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 8वा हप्ता जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, ज्या बहिणींचा फॉर्म 2 महिन्यांपूर्वी पात्र ठरलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये सरासरी 2 महिन्यांची रक्कम 3,000 रुपये जमा झालेला असेल आणि ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असेल तर त्यांच्याच खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा करण्याचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। सोबतच भरपूर बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सर्व मिळून किती पैसे आमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये जमाच केले जाणार आहे। सोबतच जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा 7वा हप्ता जमाच केला जाणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1,500 रुपयांचा आजच जमा करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजे तुमच्या खात्यामध्ये सरासरी 5,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु सर्वात प्रथम 3 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच पोस्ट बँक आहे आणि तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक। बघा, तुमचं बँक खातं या 3 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। सोबतच भरपूर माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्हाला पुढचे हप्ते आलेले आहेत परंतु मागील हप्ते आलेले नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये सरसकट सर्व पैसे जमाच केले जाणार आहे। परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण असे
3 गिफ्ट घोषित करण्यात आलेले आहे। ज्या माता भगिनींना या 3 गिफ्टाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली लगेच कमेंट करायची आहे। बघा बहिणींसाठी सर्वात प्रथम जी योजना जे गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे मोफत शिलाई मशीन। तर बघा बहिणींना शिलाई मशीन खरेदीसाठी तब्बल 15,000 रुपये रक्कम खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। सोबतच दुसरं जे गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्यांनी मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज सुद्धा करायचा आहे। आणि तिसरी म्हणजे मोफत सौर चूल योजना। बघा बहिणींसाठी शासनाकडून 3 गिफ्ट आलेले होते। ज्या माता भगिनींना या 3 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली लगेच कमेंटद्वारे कळवायचं आहे। तर बघा महाराष्ट्र राज्यामधील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि 8वा हप्ता आजच जमा करण्याचे निर्णय सुद्धा आलेले होते, परंतु सध्याच्या स्थितीला 15 जिल्हे बघितलेले आहेत। परंतु उर्वरित जे 10 जिल्हे राहिलेले आहेत ते 10 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा याच्यामध्ये अमरावती आहे, सोबतच यवतमाळ आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे आणि अकोला आहे। अशा पद्धतीने या 20 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, सोबतच बीड अशा पद्धतीने टोटल 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 8वा हप्ता आजच जमा करण्याचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते, त्याच अनुषंगाने 30 पैठणी साड्या वाटणार होतो, तर त्याचा आज आपण निकाल लावणार आहोत। त्याच अनुषंगाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 30 पैठणी साड्या वाटणार होतो, तर त्याचा निकाल सुद्धा आजच आपण लावणार आहोत। आणि याच्याविषयी उद्या आपण महत्त्वपूर्ण अशी अपडेट सुद्धा देणार आहोत, त्यामुळे तुम्ही सुद्धा या 3 अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। 3 ते 3 अटी तुम्हाला सुद्धा सांगितलेल्या आहेत। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।